सोलापूर महानगरपालिकेला आज आम्ही निवेदन देण्यात आलं आहे आयुक्तांना की सोलापूर शहर अजून हातवाड भागामध्ये दुजाभाव करतात। याचं कारण आहे की शहराला 4 दिवस आड पाणी, हातवाडला 5-6 दिवस आड पाणी। हातवाडचे लोक शहरापेक्षा जास्त टॅक्स भरतात। मग हातवाड अन्याय का? आतापर्यंत इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही, परंतु आता हे महापालिकेचे अधिकारी असा घडून दाखवले। कारण याचं हे आहे की पाणी पुरवठा करत असताना सगळ्यांना एकच लेवलनी करा, 4 दिवस तर 4 दिवस सगळ्यांना करायला पाहिजे। आता उजनी पाणी आटल्यानंतर 6 दिवस आड पाणी गेले संपूर्ण शहराचा हातवाडचा। आता उजनी भरल्यावर सुद्धा तिने शहराला 4 दिवस आड केले, अजून हातवाडला 5 दिवस आड केले। काही ठिकाणी 5 दिवस आड आहे, काही ठिकाणी 6 दिवस आड आहे। ते पण रात्री बेरात्री पाणी 2 वाजता 3 वाजता असायचं। आयुक्तांना मी म्हणलो की मॅडम, आमच्याकडं हातवाड भागामध्ये सर्वात जास्त टॅक्स भरतात, सर्वात जास्त रिकव्हरी तिथली आहे। त्या भागामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की आपण 2 वर्षापासून ज्या घराला नळ नाही त्याला सुद्धा तुम्ही नळाची आकारणी केलेली आहे। मग जेवढा अन्याय का आमच्यावर? हातवाडचे लोक वर का अन्याय करता तुम्ही? आमची चूक झाली का शहरामध्ये येऊन? हा प्रश्न निर्माण होतो। आयुक्त मॅडमने म्हणले की मी लक्ष घालते, मीटिंग घेते, मीटिंग घेऊन काय ते निर्णय घेऊ जात। चुकीचा पायंडा पडला अधिकाऱ्यांनी, हे संपूर्ण अधिकाऱ्यांची चूक आहे। अधिकाऱ्यांनी मॅडमना सुद्धा न सांगता हा काम केले त्यांनी की शहराला 4 दिवस आड, अजून हातवाडला 5-7 दिवस आड। म्हणजे काय? जर असं राहिला तर उद्यापासून आम्ही लोकांना आवाहन करणार की आपण रस्त्यावर उतरा, टॅक्स भरायचं बंद करा महापालिकेला। कारण शेवटी हे अन्याय कशाला? तुम्ही जर एका वर्षात टॅक्स नाही भरले तर तुम्ही दंड म्हणून लावताव, शास्ती कर लावताव, व्याज लावताव, मग पाणी का देत नाही तुम्ही? हा माझा प्रश्न आहे। आता उजनी 100% भरून वाहून चाललेली आहे, तरी तुम्ही हातवाड भागाला 6 दिवस 5 दिवस पाणी देता, हे चुकीचं आहे। सोरेगाव पासून तर निलमनगर पर्यंत हे संपूर्ण परिस्थितीचा भाग आहे। जुळे सोलापूर, निलमनगर, नई जिंदगी या संपूर्ण भागाला 5 ते 6 दिवस आड पाणी द्यायला तुम्ही, हे अन्याय का आमच्यावर? त्यासाठी आयुक्त मॅडम म्हणले आता मी तातडीची बैठक बोलून निर्णय घेते की का तुमचे काय दुश्मन आहेत का? मग आमचे दुश्मन कोण नाही आहे, पण अधिकाऱ्यांनी तुमच्या कानावर टाकून करायचं होतं की हातवाडला अजून शहराला हा भाग वेगळा नाही। सवत मुलासारखं बघू नका तुम्ही, सामान्य कायदा करा तुम्ही, सर्वांना पाणी द्या, दिले तर सर्वांना पाणी द्या, नाहीतर तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने वागू नका। आमचं मत असं आहे, तुम्हाला पाणी पुरवठा करण्यासाठी त्रास होतो काय तर निवेदन दुसरा करा ना, पण तुम्ही असा अन्याय कशाला करता आमच्यावर? त्यासाठी आता फक्त निवेदन दिलेलं आहे। जर तिने तोडगा नाही काढले तर फार मोठ्या प्रमाणे विराट मोर्चा आम्ही महानगरपालिकेवर काढणार।